नमस्कार मित्रांनो, तुमचं मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवर. मित्रांनो, आजच्या या खास व्हिडिओमध्ये तुमच्याकडे घेऊन आलो आहे रमाबाई आंबेडकर जयंती बॅनर एडिटिंगसाठी एकदम रेडी पिक्सल लॅब PLP फाईल. आजकाल सोशल मीडियावर जयंती बॅनरला खूप डिमांड आहे आणि जर तुम्ही एडिटिंग करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूपच उपयोगी ठरणार आहे. तर रमाबाई आंबेडकर म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनातील एक आधारस्तंभ, त्याग, त्यांचा संघर्ष आणि सामाजिक कार्य आजही आपल्याच प्रेरणा देतं. म्हणूनच मित्रांनो, रमाबाई आंबेडकर जयंतीनिमित्त सुंदर आणि सन्माननीय बॅनर बनवणे हे आपलं कर्तव्य आहे. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे रमाबाई आंबेडकर जयंती बॅनर एडिटिंग पिक्सल लॅब ॲपच्या माध्यमातून मी वापरलेली रेडी PLP फाईल खूप प्रोफेशनल डिझाईन तयार केलेली आहे, जी तुम्ही अगदी 1 क्लिकमध्ये एडिट करू शकता. या PLP फाईलमध्ये तुम्हाला मिळेल HD क्वालिटी बॅनर एडिटिंग, सुंदर मराठी फॉन्ट, बोलण्यासाठी, फोटो बदलण्यासाठी प्रॉपर फ्रेम, नाव, तारीख, गाव आणि फेसबुक, व्हॉट्सअप, इंस्टाग्रामसाठी योग्य साईज. विशेष म्हणजे तुम्ही नवीन असाल तरी सुद्धा फाईल खूप सहज वापरू शकता. तर ओके, आपण आता एडिटिंगला स्टार्ट करूया. तर ओके मित्रांनो, आपण पिक्सल लॅबवर आलेलं आहे. तर तुम्हाला एक पूर्णपणे एक रेडी PLP फाईल दिलेली आहे. ती तुम्ही डायरेक्ट इथे ॲड करायची आणि ओपन करायची आहे. तर सिम्पली मी एकदा ओपन केली आहे. तर सिम्पली मित्रांनो, पहिल्यांदा मी एक बॅकग्राऊंड ॲड केला आहे अशा प्रकारे. हा बॅकग्राऊंड आहे आणि दुसरं पण बॅकग्राऊंड दिलं आहे मित्रांनो. तुम्हाला जे बॅकग्राऊंड आवडतील ते तुम्ही बॅकग्राऊंड ठेवू शकता अशा प्रकारे. बघू शकता. तर अशा प्रकारे मी एक स्टार्टिंगला एक बॅकग्राऊंड ठेवतो अशा प्रकारे. त्यानंतर मी एक अशा प्रकारचा PNG ॲड केला. अशावरती ऑफसेट कमी करून अशावरती ते सेट केला. ओके, त्याला लॉक करतो. त्यानंतर मित्रांनो, मी रमाबाईचा इमेज ॲड केला आहे अशा प्रकारे खूप खास HD क्वालिटीमध्ये पूर्णपणे इफेक्ट देऊन. तर ओके, त्यानंतर आपण त्यांचे नाव लिहिलं आहे अशा प्रकारे. टॅगमूर्ती त्यागाचे प्रतीक रमाबाई भीमराव आंबेडकर अशा प्रकारे. त्यानंतर ते खाली एक यांची 128व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन अशा प्रकारे मी खूप खतरनाक फॉन्टमध्ये ॲड लिहिलं आहे मित्रांनो आणि वरतून एक स्लोगन पण लिहिलं आहे मराठीमध्ये. ओके, त्यानंतर इथं फुलाचा एक गुच्छ साईडला दिला आहे. तर ओके, अशावर आपली डिझाईन आहे मित्रांनो. आपण इथे बॅकग्राऊंड चेंज करून दाखवतो तुम्हाला मित्रांनो अशा प्रकारे. तुम्ही बघू शकता अशावरती एक बॅकग्राऊंड चेंज केला. ओके, त्यानंतर तुम्ही मित्रांनो सिंपल तुम्हाला जे आवडतं तुम्ही ते सिंपल पण बॅकग्राऊंड ठेवू शकता. एकदम खतरनाक दिसते सिंपल पण बॅकग्राऊंड. ओके, कोणतं पण बॅकग्राऊंड लावा. ओके, तुम्हाला एकदम प्रोफेशनल दिसेल मित्रांनो पूर्ण डिझाईन, कारण आपण एकदम सिंपल प्रोफेशनल प्रकारे एक बॅनर डिझाईन बनवलेली आहे. तर बघू शकता कोणते पण कलर ॲड केला, ग्रेडियंट कलर ॲड करा थोडाफार. हा कलर पण एक परफेक्ट आहे. हा रेड कलर पण एक नंबर आहे मित्रांनो. त्यानंतर हा कलर बघू शकता. पूर्ण म्हणजे पूर्ण कलर इथे सोडून जर मित्रांनो आपल्या डिझाईनमध्ये कोणता पण कलर यूज करा मित्रांनो. तुम्हाला जे कलर आवडते तुम्ही यूज करा, जे तुम्हाला डिझाईन परफेक्ट वाटते तो कलर तुम्ही मित्रांनो ॲड करा येतो. ओके, तर मी ते बॅकग्राऊंड ठेवतो निळवालं. तर ओके, अशा आपलं डिझाईन कंप्लीट झालं. तर वरती तुम्हाला शेअरच्या ऑप्शनवर क्लिक करून मित्रांनो कस्टममध्ये जाऊन इथे जे अल्ट्रामध्ये करून सेव्ह करून टाकायचं. ओके मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. अशाच नवीन बॅनर एडिटिंगसाठी पिक्सेलला फोटोशॉप ट्युटोरियलसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. तर ओके, रमाबाई आंबेडकर जयंतीनिमित्त सर्वांना मित्रांनो, तुम्हाला सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा माझ्याकडून. तर ओके मित्रांनो, आपण भेटूला आता नेक्स्ट व्हिडिओला.